Hello students, welcome to all of you. I am Miss सीमा लांडगे. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण कुटुंब व्यवसाय म्हणजे काय, त्याच्या व्याख्या काय आहेत, ओके, त्याचबरोबर त्याची वैशिष्ट्ये कोणती कोणती आहेत, त्यानंतर कुटुंब व्यवसायाचे प्रकार कोणते आहेत, त्यानंतर कुटुंब व्यवसायाचे फायदे कोणते आहेत आणि आज हे पाहिले. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण कुटुंब व्यवसायाचे तोटे कोणते आहेत ते बघणार आहोत. ओके, कौटुंबिक व्यवसाय जो असेल त्या व्यवसायाचे तोटे कोणते कोणते आहेत. सात तोटे तुम्हाला दिलेत कुटुंब व्यवसायाचे. डिसएडवांटेजेस ऑफ फॅमिली बिझनेस. देअर आर 7 डिसएडवांटेजेस. फर्स्ट, मोबदल्याबाबत वाढ. सेकंड, नियंत्रणाबाबत संदिग्धता. थर्ड, व्यावसायिकतेचा अभाव. 4 संधीची असमानता. 5 भावंडांमध्ये भांडण. 6 द्रवतेचा अभाव. आणि 7 नाविन्याचा अभाव. सो बघा काय सांगितलंय कुटुंब व्यवसायाचे तोटे. यामध्ये जगातील जवळपास सर्व देशांमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये कुटुंब व्यवसायाचे स्थान व स्थान हे महत्त्वाचं आणि अनन्यसाधारण आहे. आपण हे अगोदरसुद्धा पाहिले की जगातील सर्व देशांमध्ये किंवा देशातील अर्थव्यवस्थेमध्ये कुटुंब व्यवसायाचं हे अनन्यसाधारण महत्त्वाचं स्थान आहे. कौटुंबिक व्यवसायाचे अनेक फायदे आहेत ते आपण पाहिलेत, परंतु याचा अर्थ असा नाही की सर्व कुटुंब व्यवसायाचे फायदेच आहेत, त्याचे दोष नाही आहेत, त्याच्या काही त्रुटी नाही आहेत, तर तसं नाही आहे. तर त्यामध्ये तुम्हाला काही दोषसुद्धा त्यामध्ये आढळून येतील. कुटुंब व्यवसायाच्या अस्तित्वाबद्दल जो अभ्यास झालेला आहे त्यानुसार एकूण कौटुंबिक व्यवसायापैकी फक्त 15 ते 20% व्यवसाय हे तिसऱ्या पिढीपर्यंत टिकतात. बघा काय सांगितलंय, कुटुंब व्यवसायाचा जो काही इतिहास असेल, त्या इतिहास किंवा जे काही अस्तित्व असेल त्याबद्दल जो काही अभ्यास झालेला आहे त्यानुसार एकूण कौटुंबिक व्यवसायांपैकी 15 ते 20% व्यवसाय हा तिसऱ्या पिढीपर्यंत जातो आणि टिकतो. तर फक्त 5% व्यवसाय हे चौथ्या पिढीपर्यंत जातात. बघा, 15 ते 20% व्यवसाय असतात जे तिसऱ्या पिढीपर्यंत जातात आणि 5% व्यवसाय असतील ते चौथ्या पिढीपर्यंत जातात. यावरून हे स्पष्ट होतं की कौटुंबिक व्यवसायाचे काहीतरी तोटे आहेत, काहीतरी दोष आहेत, त्यामध्ये काहीतरी त्रुटी आहेत. ओके, सो पहिला दोष किंवा पहिला तोटा आहे कुटुंब व्यवसायाचा, तो म्हणजे मोबदल्याबाबत वाद. बघा, मोबदला जो असेल त्या मोबदल्याबाबत वाद. यामध्ये काय सांगितले, कौटुंबिक व्यवसायामध्ये एका किंवा काही कुटुंबातील अनेक सदस्य मालक असतात. अनेक सदस्य हे मालक असतात, परंतु त्यापैकी काही सदस्यच कामकाजामध्ये सक्रिय असतात. बघा, कुटुंब व्यवसायामध्ये एक किंवा काही कुटुंबातील अनेक सदस्य असतात आणि ते मालक असतात, परंतु त्यातील काहीच सदस्य जे असतात ते कामकाजामध्ये सक्रिय असतात आणि ते तर काही जे असतात ते कामकाजापासून अलिप्त असतात. त्यांना त्या व्यवसायातील काय कामकाज चाललंय ते सुद्धा त्यांना माहीत नसतं. त्या सर्वांना मालकीनुसार मोबदला किंवा नफ्यातील हिस्सा हा मिळत असतो. ओके, त्या सर्वांना मालकीनुसार जो काही मोबदला असेल, नफ्यातील हिस्सा जो असेल तो तर त्यांना दिला जात असतो. ओके, परंतु त्यातील काहीच काम करत असतात आणि काही कामापासून अलिप्त असतात. जर व्यवसाय आर्थिक अडचणीमध्ये आला किंवा व्यवसायाला जर नफा कमी झाला तर आपल्या हिश्श्याबाबत काही सदस्यांच्या मनामध्ये काय होत असते, शंका निर्माण होत असते. ओके, आणि ती साहजिक आहे होणं, आणि ते होतच असते. त्यामुळे ते व्यवस्थापनाला आव्हान देतात किंवा कुटुंबामध्ये संघर्ष, वाद निर्माण होतात. परिणामी व्यवसाय दुभंगला जाऊ शकतो. परिणामी काय होऊ शकतं, व्यवसाय हा दुभंगला जाऊ शकतो. दीर्घ कालावधीमध्ये तो व्यवसाय बंदही पडू शकतो. दीर्घ कालावधी जो असेल त्या दीर्घ कालावधीमध्ये तो व्यवसाय बंदसुद्धा पडू शकतो.
त्यानंतरचा दुसरा तोटा आहे तो म्हणजे नियंत्रणाबाबत संदिग्धता. यामध्ये काय सांगितलं आहे, कौटुंबिक व्यवसायाचे नियंत्रण कोण करणार याबाबत संदिग्धता असते. बघा, कौटुंबिक व्यवसायाचे नियंत्रण हे कोण करणार याबाबत संदिग्धता असते. कुटुंबातील अत्यंत जवळच्या व्यक्तीकडे नियंत्रण सोपवले जाते. कुटुंबातील जी अत्यंत जवळची व्यक्ती असेल त्या जवळच्या व्यक्तीकडे काय केलं जातं, नियंत्रण हे सोपवलं जातं. त्या व्यक्तीला व्यवसायावरती कंट्रोल ठेवण्यासाठी सांगितलं जातं. त्यामुळे काय होतं, इतर जे सदस्य असतील त्यांच्या मनामध्ये साशंकता निर्माण होत असते. बघा, एका सदस्याला जर नियंत्रण करायला सांगितलं तर दुसऱ्या सदस्यांच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी डाऊट निर्माण होणार आहे. अल्पसंख्याक सदस्यांना तर नियंत्रण प्रक्रियेमध्ये फार स्थान नसतंच. बघा, त्यानंतर तिसरा तोटा आहे तो म्हणजे संधीची असमानता. संधीची असमानता यामध्ये कौटुंबिक व्यवसायामध्ये कुटुंबातील सदस्य तसेच कुटुंबाबाहेरील व्यक्तीही काम करत असतात. कौटुंबिक व्यवसाय जो असेल त्या कौटुंबिक व्यवसायामध्ये कुटुंबातील सदस्य तर काम करतात, परंतु त्या कुटुंबाबाहेरील व्यक्तीसुद्धा काही काम करत असतात. जेव्हा वरिष्ठ पदावर संधी देण्याचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी कार्यक्षम असणाऱ्या बाहेरील व्यक्तीऐवजी, लक्षात घ्या, कार्यक्षम असणाऱ्या बाहेरील व्यक्तीऐवजी कुटुंबातील सदस्यांना काय केलं जातं, तिथं संधी दिली जात असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये काय होतं, असमानता निर्माण होते. बघा, कर्मचाऱ्यांमध्ये असमानता तिथं निर्माण होते, असुरक्षितता निर्माण होते. त्यामुळे कार्यक्षम कुशल व्यक्ती असमाधानी राहतात. जे काही कार्यक्षम व्यक्ती असतील, कुशल व्यक्ती असतील त्या काय होतात, असमाधानी राहत असतात व केव्हाही नोकरी सोडून जाऊ शकतात. संधीची असमानता यामध्ये काय सांगितले, कौटुंबिक व्यवसायामध्ये कुटुंबातील सदस्य तर काम करतातच, परंतु त्या व्यतिरिक्त बाहेरील सदस्यही तिथं कामाला असतात. परंतु ज्या वेळेला ज्येष्ठ पदावर संधी देण्याचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला बाहेरील जी व्यक्ती कार्यक्षम आहे, व्यवस्थित चांगलं कार्य करते, त्या व्यक्तीऐवजी घरातील सदस्याची तिथं नेमणूक ही केली जाते. त्यामुळं काय होतं की जे काही कामाला कामगार असणार आहेत त्यामध्ये असमता निर्माण होते. कर्मचाऱ्यांमध्ये असमानता, असुरक्षितता निर्माण होते. त्यामुळे कार्यक्षम कुशल व्यक्तीसुद्धा असमाधानी राहतो आणि कामामध्ये जे काही कामगार असतील ते फुल्ली सॅटिस्फाईड, फुल्ली समाधानी असणं अतिशय आवश्यक आहे. जर समाधानी नसेल, असमाधानी असेल आणि तरीही तो जर काम करत असेल तर तो काही काळासाठी काम करत असतो, जास्त वेळ तो कामावरती राहू शकत नाही, तो नोकरी सोडून जाण्याची शक्यता तिथं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये असते. त्यानंतर व्यावसायिकतेचा अभाव. काय सांगितलंय, चौथा तोटा आहे व्यावसायिकतेचा अभाव. व्यावसायिकतेचा अभाव यामध्ये काय सांगितलंय, कौटुंबिक व्यवसायामध्ये कुटुंबातील सदस्यांनाच प्राधान्य दिलं जातं. बघा, कुटुंबाचा व्यवसाय असेल त्या व्यवसायामध्ये जे काही कुटुंबातील सदस्य असतील त्यांनाच काय केलं जात असतं, कोणत्याही कामामध्ये प्राधान्य दिलं जात असतं. कौटुंबिक व्यवसाय चालवताना पारंपरिक मूल्यांवर, अनुभवावर आधारित निर्णय घेतले जात असतात. व्यावसायिकतेचा अभाव तिथं असतो. त्यामुळे बदलत्या परिस्थितीमध्ये स्पर्धेमध्ये व्यवसाय टिकून राहणं अवघड बनतं. त्यानंतर पाचवा तोटा आहे भावंडांमध्ये भांडण. यामध्ये कौटुंबिक व्यवसायामध्ये एकाच कुटुंबातील अनेक सदस्य मालक असतात. लक्षात घ्या, कौटुंबिक व्यवसाय असेल त्या कौटुंबिक व्यवसायामधील जे काही सदस्य असतील त्या सदस्यांमध्ये अनेक काय असतात, मालक असतात. जोपर्यंत कुटुंब प्रमुख सर्व सदस्यांमध्ये विश्वास निर्माण करून वर्चस्व ठेवत असतो तोपर्यंत सर्व सुरळीत चालू असतं. परंतु जर सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण झाला, शंका निर्माण झाली तर तिथं काय होऊ शकतं, भावंडांमध्ये भांडणं निर्माण होतात आणि अशा वेळी कौटुंबिक व्यवसाय हा विभागला जाऊ शकतो आणि विभागला जातोच. आणि जर कुटुंब व्यवसाय विभागला गेला तर नक्कीच तिथं काय होणार आहे, तो व्यवसाय ज्या वेळेला व्यवसाय हा विभागला जातो त्यावेळेला व्यवसाय हा लयाला जात असतो म्हणजेच तो तिथे संपला म्हणून समजायचं.
त्यानंतर द्रवतेचा अभाव. या तोट्यामध्ये बघा काय सांगितलं आहे, कौटुंबिक व्यवसायामध्ये जे कुटुंब सदस्य मालक असतात, कौटुंबिक व्यवसायामध्ये जे काही कुटुंब सदस्य असतील, जे की मालक असतील, त्यांच्या मालकीचा जो काही हिस्सा असेल तो तिथं आवश्यकता असल्यास पैशाच्या स्वरूपातील करणे अवघड असते. काय सांगितलं आहे, कौटुंबिक व्यवसायामध्ये जे कुटुंब सदस्य मालक असतात त्यांच्या मालकीचा जो हिस्सा असतो तो आवश्यकता असल्यास पैशामध्ये रूपांतरित करणं अवघड असतं. कारण अशा व्यवसायामध्ये रोख रक्कम ही फारशी उपलब्ध नसते, तर स्थावर मालमत्ता मोठ्या प्रमाणात असते. जर एखाद्या सदस्याला रोख रकमेची आवश्यकता असेल आणि तर त्याला आपला हिस्सा सहजासहजी दुसऱ्याला विकता येत नसेल, तर त्यामुळे तिथं काय होऊ शकतं, मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यानंतर 7वा तोटा तुम्हाला सांगितला आहे तो म्हणजे नाविन्यतेचा अभाव. नाविन्याचा अभाव यामध्ये कौटुंबिक व्यवसाय हा प्रामुख्याने पारंपरिक ज्ञानावर व अनुभवावर आधारित असतो. बघा, कौटुंबिक व्यवसाय जो असेल तो प्रामुख्याने पारंपरिक ज्ञानावरती व अनुभवावरती आधारित असतो. त्यामुळे आर्थिक पर्यावरणातील बदल लक्षात घेतले जातीलच असं काही नाही. त्यामुळे आर्थिक पर्यावरणातील बदल लक्षात घेतले जातील असं काही नसतं. त्यामुळे कामकाजामध्ये नाविन्याचा अभाव हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला इथं दिसून येत असतो. ओके, सो या पद्धतीनं आपण काय पाहिले, कुटुंब व्यवसायाचे ज्या पद्धतीनं फायदे आहेत त्याच पद्धतीने त्याचे तोटेसुद्धा आहेत आणि तोटे इथं आपण आज अभ्यासलेले आहेत. त्यानंतर आपण बघणार आहे पॉईंट तो म्हणजे भारतातील कौटुंबिक व्यवसायासमोर असणारे आव्हाने, चॅलेंजेस बिफोर फॅमिली बिझनेस इन इंडिया. भारतातच नव्हे तर जगातील प्रत्येक देशामध्ये कौटुंबिक व्यवसायाला जास्तीत जास्त महत्त्व आहे. कौटुंबिक व्यवसाय अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावत असतो. बघा, कौटुंबिक व्यवसाय हा अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावत असतो. असे असले तरी कौटुंबिक व्यवसायासमोरही अनेक अडचणी ह्या असतातच. असं असलं तरी कौटुंबिक व्यवसायासमोर अनेक अडचणी असतात. भारतातील कौटुंबिक व्यवसायासमोरील आव्हाने पुढीलप्रमाणे आहेत. बघा, पुढीलप्रमाणे आव्हाने आहेत म्हटल्यानंतर पहिलं चॅलेंज आहे आंतरसंबंधातील विरोधाचे आव्हान. त्यानंतर दुसरं आहे व्यवस्थापन वारस ठरवणे. थर्ड आहे भावंडांमधील संघर्ष जो असेल तो. चौथं असेल कुटुंब व व्यवसाय यामध्ये फरक करण्याचं आव्हान. त्यानंतर 5वं आहे बदलास सामोरं जाणं. 6वं आहे नवीन पिढीस संधी देण्याचं आव्हान. 7वं आहे व्यावसायिकतेचा स्वीकार करणे. 8वं आहे दूरदृष्टी व दीर्घकालीन नियोजन. 9वं आहे सुदृढ ग्राहक संबंध व्यवस्थापन. ओके, सो पहिलं चॅलेंज काय सांगितलं, आंतरसंबंधातील विरोधाचे आव्हान. यामध्ये कौटुंबिक व्यवसायामध्ये 2 स्वतंत्र व्यवस्था ह्या इन्व्हॉल्व आहेत, अंतर्भूत आहेत. काय सांगितलं, कुटुंब व्यवसायामध्ये 2 स्वतंत्र व्यवस्था ह्या अंतर्भूत आहेत. त्या म्हणजे कुटुंब आणि व्यवसाय या दोन्ही व्यवस्थांची उद्दिष्टे अनेक वेळा आंतरविरोध दर्शवत असतात. बघा, 2 व्यवस्था आहेत त्या म्हणजे कुटुंब आणि व्यवसाय, आणि या दोन्ही व्यवस्थांची उद्दिष्टे जी असतील ती आंतरविरोध दाखवत असतात. त्यांच्यामधील संबंध हे अत्यंत गुंतागुंतीचे असतात. बघा, या दोघांमधील जे संबंध असतील ते अतिशय गुंतागुंतीचे असतात आणि त्यांचा परिणाम व्यवसायाच्या निर्णयावरती होत असतो. बघा, आणि त्यांचा परिणाम कशावर होत असतो, जो काही बिझनेसचा डिसिजन घ्यायचा असेल, त्या व्यवसायाचा जो काही निर्णय घ्यायचा असेल त्या निर्णयावरती त्यांचा परिणाम हा होत असतो. कुटुंब आणि व्यवसाय या दोन्हीमधील आंतरसंबंधामुळे जे प्रश्न निर्माण होतात, कुटुंब आणि व्यवसाय या दोन्हीमधील आंतरसंबंधामुळे जे प्रश्न निर्माण होतात त्यामध्ये कुटुंब प्रमुख कुटुंबाची काळजी घेत असतो, याला प्राधान्य देत असतो. व्यवसायासंबंधी निर्णय घेताना कुटुंब सदस्यांना कसा फायदा होईल किंवा इतर कर्मचाऱ्यांचे हित सांभाळले जाईल यासारखे प्रश्न इथे निर्माण होत असतात.
त्यासाठी व्यवस्थापकीय कौशल्यांचा वापर करून योग्य निर्णय घेण्याची क्षमता कुटुंब प्रमुखाकडे असणं अतिशय आवश्यक आहे. हे झालं पहिलं आव्हान. ओके. दुसरं आव्हान तुम्हाला सांगितलं ते म्हणजे व्यवस्थापन कसं ठरवलं. व्यवस्थापन वारस ठरवणे. आता बघा, व्यवस्थापन वारस ठरवणे अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे की व्यवसायाचा त्या वारस कोण ठरणार. जो वारस असेल तोच त्याचा प्रमुख असणार. यामध्ये कौटुंबिक व्यवसायामध्ये सर्व सदस्य मालक असतात. कौटुंबिक व्यवसायामध्ये सर्व सदस्य हे मालक असतात. व्यवसाय चालवण्याची जबाबदारी कुटुंब प्रमुख घेत असतो. काय सांगितलं? व्यवसाय चालवण्याची जबाबदारी कुटुंब प्रमुख घेत असतो. परंतु पुढच्या पिढीकडे व्यवसाय सोपवताना योग्य वारसाकडे व्यवस्थापन सोपवलं गेलं नाही तर वारसामध्ये संघर्ष निर्माण होतो. काय सांगितले? कौटुंबिक व्यवसायामध्ये सर्व सदस्य हे मालक असतात. व्यवसाय चालवण्याची जबाबदारी कुटुंब प्रमुख हा घेत असतो. परंतु पुढच्या पिढीकडे ज्या वेळेला व्यवसाय सोपवला जातो त्यावेळेला योग्य वारसदार तिथं नेमणं अतिशय गरजेचं असतं. आणि जर योग्य वारसदार तिथं नेमला गेला नाही तर वारसदारामध्ये काय होतं? संघर्ष निर्माण होत असतो आणि त्याचा परिणाम नक्कीच व्यवसायाच्या प्रगतीवरती होत असतो. कालांतराने व्यवसाय बंद पडण्याची भीती इथं निर्माण होत असते. कालांतराने व्यवसाय हा बंद पडण्याची भीती इथं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निर्माण होत असते. व्यवस्थापन वारसाचे योग्य नियोजन करण्याचे आव्हान कौटुंबिक व्यवसायासमोर असते. काय सांगितलंय? व्यवस्थापन वारसाचे योग्य नियोजन करण्याचे आव्हान कौटुंबिक व्यवसायासमोर असते. त्यासाठी अनेक सदस्यांपैकी ज्यांच्याकडे व्यवस्थापन क्षमता व कौशल्य असतील त्यांच्याकडे व्यवस्थापन सोपवणं हे जास्तीत जास्त गरजेचं असतं. ओके. त्यानंतर तिसरं चॅलेंज आहे ते म्हणजे भावंडांमधील संघर्ष. यामध्ये कौटुंबिक व्यवसायामध्ये कुटुंबामधील सर्वच सदस्य मालक असतात. काय सांगितलं? कुटुंब व्यवसायामध्ये कुटुंबातील जे काही सदस्य असतील ते सर्व सदस्य काय असतात? मालक असतात. व्यवसायातील नफ्यावर संपत्तीवर त्यांचा हक्क असतो. व्यवसायाच्या संपत्ती नफा यांच्या वाटणीतून भावंडामध्ये संघर्ष दुश्मनी इथं निर्माण होत असते. पैशानुसार हे घरामध्ये काय होत असते? भावाभावांमध्ये संघर्ष निर्माण होत असतात. एखाद्या सदस्यात जेव्हा असं वाटतं की आपल्याला कमी वाटा किंवा कमी हिस्सा किंवा कमी महत्त्व दिलं जाते तेव्हा तिथं वाद निर्माण होत असतो. त्यामुळे अनेक कौटुंबिक व्यवसायामध्ये विभाजन झालेलं आपल्याला दिसून येतं. विभाजनामुळे व्यावसायिक संस्थेची काय होते? ताकद कमी होत असते. विभाजनामुळे व्यावसायिक संस्थेची ताकद ही कमी होत असते. वेगवेगळ्या अभ्यासामधून हे स्पष्ट झालेलं आहे की वारस नियोजनाचा भावंडांमधील संघर्ष यामुळे कौटुंबिक व्यवसायापैकी फक्त 30% व्यवसाय तिसऱ्या पिढीपर्यंत चालू राहतात. काय सांगितलं? भावंडांमधील संघर्ष यामुळे कौटुंबिक व्यवसायापैकी फक्त 30% व्यवसाय तिसऱ्या पिढीपर्यंत चालू राहत असतात. त्यामुळे सर्व कुटुंब सदस्यांमध्ये संपत्तीचे, मालकी हक्काचे, अधिकाराचे योग्य वाटप करण्याचे मोठं आव्हान हे कुटुंब प्रमुख जो असेल त्या कुटुंब प्रमुखाच्या समोर असतं. त्यानंतर चौथं आव्हान तुम्हाला सांगितलं ते म्हणजे कुटुंब व व्यवसाय यामध्ये फरक करण्याचं आव्हान. काय सांगितलं? कुटुंब आणि व्यवसाय यांच्यामध्ये फरक करण्याचं आव्हान. त्यामध्ये कुटुंब आणि व्यवसाय या दोन भिन्न संस्था असतात. कुटुंब आणि व्यवसाय या ज्या संस्था आहेत या दोन भिन्न संस्था आहेत. त्यांची उद्दिष्टे भिन्न असतात तसेच ती परस्पराविरोधी असू शकतात. कुटुंब आणि व्यवसाय या ज्या दोन संस्था आहेत या कशा आहेत? भिन्न संस्था आहेत. त्यांची जी उद्दिष्टे आहेत ती भिन्न असतात तसेच ती परस्परांच्या विरोधी असू शकतात. त्यामुळे कौटुंबिक व्यवसायासमोर कुटुंबाचा स्वतंत्र विचार करण्याचे मोठं आव्हान हे असतं. त्यामुळे काय सांगितलं? कौटुंबिक व्यवसायासमोर कुटुंबाचा स्वतंत्र विचार करण्याचं मोठं आव्हान असतं. त्या दृष्टीने
कुटुंबातील सर्व सदस्यांची मानसिकता तयार होत असते आणि ती तयार करणं गरजेचं असतं, प्रबोधन करणं तिथं आवश्यक असतं. त्यानंतर जो 5वं आव्हान तुम्हाला सांगितलं आहे, 5वं चॅलेंज तुम्हाला सांगितलं आहे ते म्हणजे बदलास सामोरे जाणे. यामध्ये कौटुंबिक व्यवसाय हे प्रामुख्याने कुटुंबातील जुन्या व्यक्तींचे अनुभव, ज्ञान, परंपरा यानुसार चालवले जात असतात. बघा, कौटुंबिक व्यवसाय हे प्रामुख्याने काय केलं जातं, कुटुंबातील ज्या जुन्या व्यक्ती असतील त्यांचा जो अनुभव असेल, त्यांचं जे ज्ञान असेल, ओके, त्यानुसार पुढं चालवले जात असतात. परंतु व्यवस्थापनामध्ये बऱ्याच अंशी एकाधिकारशाही काय सांगितलं, व्यवस्थापनामध्ये बऱ्याच अंशी बऱ्याच वेळेला एकाचाच अधिकारशाही इथं अवलंबली जाते. परंतु व्यावसायिक पर्यावरणात सातत्याने बदल होत असतात. जे काही व्यावसायिक पर्यावरण असेल त्यामध्ये सातत्याने बदल होत असतात आणि या बदलास सामोरं तिथं जावं लागत असतं आणि ते आव्हान त्या व्यवसायासमोर असतं आणि ते योग्य प्रकारे पेलले नाही तर त्या अस्तित्वाचा प्रश्न तिथं निर्माण होत असतो. त्यानंतर 6वं आव्हान आहे ते म्हणजे नवीन पिढीस संधी देण्याचं आव्हान. काय सांगितलं, नवीन पिढीला संधी देण्याचे आव्हान. यामध्ये कौटुंबिक व्यवसायामध्ये वडीलधारे लोकच व्यवस्थापन करत असतात. कौटुंबिक व्यवसायामध्ये वडीलधारे लोक जे असतील ते लोकच व्यवस्थापन हे करत असतात. कुटुंबातील नवीन पिढी शिक्षण घेऊन व्यवसायामध्ये येण्यास इच्छुक असते. कुटुंबातील नवीन पिढी जी असते ती शिक्षण घेऊन त्या व्यवसायामध्ये येण्यास इच्छुक असते. त्यांचे विचार जुन्या पिढीपेक्षा भिन्न असू शकतात. अशा वेळी त्यांचे विचार ऐकून न घेता अशा वेळी त्यांचे विचार ऐकून न घेता वडीलधाऱ्या मंडळींकडून पूर्वीप्रमाणेच कामकाज हे चालवलं जातं. त्यामुळे जुने नवे असे संघर्ष निर्माण होण्याचा इथं धोका हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निर्माण होत असतो. ओके, त्यानंतर 7वं आव्हान आहे ते म्हणजे व्यावसायिकतेचा स्वीकार करणे. व्यावसायिकतेचा स्वीकार करणे. यामध्ये व्यवसायामध्ये अनेक गुंतागुंतीचे बदल हे होत आहेत व त्याचाही वेग जास्त आहे. त्यामुळे कौटुंबिक व्यवसायाचे व्यवस्थापन करतानाही पूर्णपणे व्यावसायिकतेचा अवलंब करणे आवश्यक बनले आहे. त्यासाठी उच्च शिक्षित प्रशिक्षित बाहेरील व्यक्तींची मदत घेणं गरजेचं असतं. त्यामुळे बऱ्याच कौटुंबिक व्यवस्थेमध्ये अशा व्यक्तींची नेमणूक करणे टाळले जाते व सर्वच महत्त्वाच्या पदावर कुटुंब सदस्य नेमले जातात. परंतु व्यावसायिकतेचा स्वीकार करण्याचे आव्हान कौटुंबिक व्यवसायात स्वीकारावं लागत असतं. त्यानंतरचं आव्हान आहे ते म्हणजे दूरदृष्टी व दीर्घकालीन नियोजन. यामध्ये कौटुंबिक व्यवसायाचं व्यवस्थापन करताना प्रामुख्याने अल्पकाळाचा विचार व नियोजन हे केलं जात असतं. काय सांगितलं आहे, कौटुंबिक व्यवसायाचा विचार करताना प्रामुख्याने अल्पकाळाचा विचार व नियोजन हे तर केलं जातं. परंतु सध्याच्या तीव्र स्पर्धेच्या काळामध्ये सध्याचा जो काळ आहे तो अतिशय स्पर्धेचा आहे. तर सध्याच्या तीव्र स्पर्धेच्या काळामध्ये बदलत्या व्यावसायिक पर्यावरणामध्ये दूरदृष्टी व दीर्घकालीन नियोजनाचं आव्हान स्वीकारणं गरजेचं आहे. कौटुंबिक व्यवसाय प्रमुखास त्यासाठी आपल्या दृष्टिकोनामध्ये बदल करावा लागेल. व्यवसाय वाढीच्या दृष्टीतून व्यवस्थापन तसेच व्यवसायातील प्रत्यक्ष कामकाज यामध्ये नवीन बदल अंगीकृत करावे लागतील. त्यासाठी व्यवस्थापन तज्ज्ञाची मदत इथं आपल्याला घेणं गरजेचं असतं.
त्यानंतरचा 9वा आव्हान आहे ते म्हणजे सुदृढ ग्राहक संबंध व्यवस्थापन. सुदृढ ग्राहक संबंध व्यवस्थापन यामध्ये दीर्घ कालावधीत व्यवसाय यशस्वी करायचा असेल, दीर्घकालामध्ये व्यवसाय आपल्याला यशस्वी करायचा असेल तर ग्राहक संबंध व्यवस्थापन सक्षम बनवण्याचे आव्हान कौटुंबिक व्यवसायास स्वीकारावे लागते. दीर्घ कालावधीत व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर ग्राहक संबंध व्यवस्थापन सक्षम बनवण्याचे आव्हान कौटुंबिक व्यवसायाला स्वीकारावं लागत असतं. आधुनिक काळात ग्राहकांना सर्वाधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे ग्राहकांच्या आवडीनिवडींचा, गरजांचा, आर्थिक परिस्थितीचा विचार करून व्यावसायिक निर्णय हे घेतले जात असतात. ओके, आणि घेतले पाहिजेत. अशा पद्धतीनं आपण काय पाहिलं आहे, फॅमिली बिझनेस कौटुंबिक व्यवस्थापनाचे तोटे कोणते कोणते आहेत आणि त्याचबरोबर त्यांना फेस करणारे चॅलेंजेस कोणते कोणते आहेत, त्यांना फेस करावे लागणारे चॅलेंजेस कोणते कोणते आहेत. ओके, तोटे आपण 7 पाहिले. त्यामध्ये पहिला तोटा होता मोबदल्याबाबत वाद किंवा मोबदल्यासाठी होणारे भांडणे. ओके, त्यानंतर दुसरा असेल नियंत्रणाबाबत संदिग्धता, त्यानंतर संधीची असमानता, त्यानंतरचा तोटा म्हणजे व्यावसायिकतेचा अभाव, देन भावंडांमध्ये भांडण असेल, त्यानंतर 6वा असेल द्रवतेचा अभाव आणि 7वा असेल नाविन्याचा अभाव. या पद्धतीने 7 तोटे आपण बघितले. त्यानंतर आव्हाने आहेत. आव्हानामध्ये आंतरसंबंधातील विरोधाचं आव्हान, त्यानंतर व्यवस्थापन वारस ठरवणं, त्यानंतर भावंडांमधील होणारे संघर्ष असतील, हे सुद्धा एक मोठं आव्हान आहे जे की कुटुंब प्रमुखाच्या समोर असतं. त्यानंतर कुटुंब व व्यवसाय यामध्ये फरक करण्याचं आव्हान, त्यानंतर बदलास सामोरं जाण्याचं आव्हान, त्यानंतर नवीन पिढीस संधी देण्याचं आव्हान, त्यानंतर व्यावसायिकतेचा स्वीकार करण्याचं आव्हान, त्यानंतर दूरदृष्टी व दीर्घकालीन नियोजनाचं आव्हान, त्यानंतर सुदृढ ग्राहक संबंध व्यवस्थापनाचं आव्हान. या पद्धतीनं आपण 9 आव्हाने पाहिलेत. ओके, सो काय सांगितलं आहे, 9 आव्हाने आणि कुटुंब व्यवसायाचे तोटे. ओके, या पद्धतीनं आपण हे 2 पॉईंट आज अभ्यासले आहेत. नेक्स्ट लेक्चर जे असतील आपले, नंतरच्या लेक्चरला आपण बिझनेस सक्सेस प्लॅनिंग जो पॉईंट असेल तुमचा तो आपण अभ्यासूया. ओके, थँक्यू.